तर डोक्याची मंदी एक एक वाढत चाललीत। आत्ताच तिकडून आलो, आईने सांगितलं की रानातला ऊसाचा फड पेटलाय, कसं काय पेटला काय पेटलं काहीच माहीत नाही। पप्पा आणि दादा पुढे गेलेत, पटकन जाऊन बघतो काय झालं काय नाही। चालेल चालेल, पण आता ते काय करायला लागेल त्याला? पण काय जळीत ते आम्ही जाऊन हे करून, पण ते काय होईल? हा मग ते जळीतचं असं काही हे नाही ना करीत, म्हणजे जळीत लागू नये, जेवढं जळीत आहे तेवढंच लागेल ना, अख्खं थोडंच जळलंय। हा हा हा। तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज अचानकच आमच्या ऊसाला आग लागली, पण नशीब चुलतान त्यांना ती लवकर निदर्शनात आली। नशीब मोटर इथं चालू होती, लगेच इथली त्यांनी बादल्यांनी पटापटा पटापटा ऊस विजून घेतला। अजून एक नशीब की इथली आमची बारीक खुंडी माहिती नाही का, वाटणे होऊन होत ही जी खुंडी ही अशी लांबी लई कमी बघताय का, इथून तर तिथपर्यंत बघते ही खुंडी, तेवढं विजवाय मग सोपं जर लांबीला लांब असती रुंदीला तर तिकून विजवायला लागला असता, इकून विजायला लागला असता, पण ही कमी असल्यामुळे एकाच बाजूने सगळं पटापटा विजावता आलं, तरी पण एवढा ऊस पेटलाय। आणि अजून एक दुसरं नशीब म्हणजे तात्याने त्यांचा ऊस इथला तुटून गेलाय, तर तात्याने त्यांचा ऊस असता मग तर कसंच आवडता आलं नसतं ऊस हे विजावता। जळलेला ऊस विजावणं म्हणजे राखेल वाचलेली जागा विजावली जाते, कारण की पाचूट पेटा इतकं पटापटा आहे ना, कसंच आवरत नाही हे विजवायला, पण यांनी विजावला नशीब। मी नेमका तायाकडे गेलतो आणि पप्पा घरी येतपर्यंत यांचं विजून झालं आपला ऊस। ओके मामूली बरं लवकर आवरला। कोण कोण आलतो विजय? सगळ्यांनी तस्ती घेतली, मी यायच्या आधी यांनी कमी गाव बसले, पण मी गावात कापाय तडाक तुडक म्हणायला काय तडाक तुडक करते काय कळत आम्हाला आवाज मोठा डोमाळा नाही आणि शेवटपर्यंत डोमाळा झाला नाही, पण ते भागून काय व्हायला लागलं, खालून बुडा कुठं पेटलं की ते छेड्यापर्यंत राहायचं ना, जाळ वर चालता का, असा वर दिसायचा का? आणि मग जेवढं पाच आहे का तो वाळल्या तेवढं पेटत जातं वरती, पेटत हिरवं राहिले याला मग मोटर चालू केली, मोटर इथं चालूच होती, चालू होती नशीब चालू होतं म्हणून। अरे बोट इकडं चालू होतं, पण हे बियाण मला खोलल्यावर इथं बाजा बाजा आलं पाणी। खोलला असं नाही हा रातचं झालं असतं तर काय त्याला इलाज आहे? नाही नाही रातचं झालं असतं तर, रातचं झालं असतं, नाकात पेटून गेला असता। आणि नाही हे सगळं ऊस असतं झालं असतं तर मग वाऱ्या रातचं तुमचं काय गेलं तिकडे सांब्याला लागला, वारा असतात सांब्याला लागलं म्हणजे जगतात गेला का? बरोबर वाखातला वर कोणी पेटवलं होतं आपलं एकदा ते, आणि काय त्यांची जाईना ऊस जाईना, ते आमच्या नंतर लक्ष झालं त्याचा ऊस जाईना, कुणाचा झाला असेल 7-8 वर्ष, माझा अख्खा पेटला होता, नेत नव्हती माळातला नेत नव्हती, पहिल्यांदाच ऊस लावला, माझ्या ऊसावरली वासनाच उडली त्या वर्षी की तुम्हाला हे बाकीचं करीत राहिली, आता ऊस केला तर काय करा थोडासा जळाला तरी पण ते म्हणजे आकच पेटलं होतं बापू, थोडंफार राहिलं अख्खा ऊस पेटला होता। ते ना रिक्स नाही घेतो, रिक्स घ्यायला पाहिजे त्यांनी। बाळा ऐक ना, मी पाटीलचे इथं ऍडमिट झाले, डोकं दुखत होतं, मला काही दुखत होतं, आणि हे गाई बन्या बोड्याचं आहे काय आमचं कोपऱ्यात पेटलं, माझी बेण्याला उचलले तेवढं पेटवलं, अरे बरी माणसं आली फार्मरची आली बसलाय मध्ये असं त्याला माहितीच नाही पेटलं, असाच बसलाय जागेवर, याला सुद्धा आहे ना तोंडाला निकडा आहे लागली होती बेकार झालं होतं, आणि मी पाटीलची ऍडमिट होतो, आणि मला ते कळ आलो पण मी म्हणे किती भाडे पेटवले तू सांग ना मला, माझे एवढा आता 10 एकराचा ऊस सांग, शिवपासून
तर आपल्या पार मला रमेश करून वाटलं बाई एवढा मोठा होता. इथं होता. इथं ऊस होता. 3 पट्ट्या तर होत्याच. अरे शिवपासून ऊस होतं पार मग तर तिकडं पार मला कुडवर बी माझ्या मुक्कामापर्यंत ऊसच होत. ते पहिलं कसं होतं माहिती का टोळ्या काय आपल्या इथल्या नव्हत्या काय नव्हतं टोळ्या यायच्या बाहेर त्याने माझा पेटवला माझा पेटल्यावर त्याचा पेटला त्यांनी ती आयडिया आणि पेटल्यावर लगेच न्यायची मेन म्हणजे पेटलं की ठेवीत नव्हती मग लगेच नाही काय करते काय माहिती आता तवापासून आहे ना तवापासून आता काय एवढं साड्या मध्ये एवढं काय मग आखा पेटवायचा का? नाही घ्या ना त्याची गाठण नाही मग आखा पेटवायचा मग एवढी नाही मारायचं. कटिंग मी आजच म्हणतोय मी काय कर म्हणतोय का जळीतलाय ना हा. कटिंग किती? 200 कट असते हा का? मुळे भरते चालायचे 400 ते मारणार किती नाही हो मी काय कर पेटवर मी असंच म्हणतोय. तर नुकसान झालं तरी त्याला असं हसण्यात घालवणं फक्त शेतकऱ्याला जमतं. पण आता राहिला मेन मुद्दा हा ऊस जळला काय मुळे होता तर आमच्या चुलत्याचा जो बोर आहे ना त्याची जी वायर आहे ती आमच्या ऊसातून गेलती आणि ती वायर कमी पडली म्हणून त्यांनी मध्ये जॉईंट दिलता आणि त्याच्यातच ब्लास्ट झाला आणि त्याच्यामुळे आमचा ऊस जळाला. पेटलंय ना तरी पेटले त्याच्या पलीकडे जाऊन याची मर्यादा रुंदीची कमी आहे. हा 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 वावर कमी होतं म्हणून पाणी फेकलं की कडला जाय हा हा पुढचं इस्तय आणि ह्याला हीच व्हायचं का हा कोपरा आणि तो कोपरा हीच व्हायचा पण मोर मोर त्याला नाही ना बाळा. चालले मारले पुढे बरं पुढे का? चलते बरं का बाळा जॉईंट असला आता बघा आमचं देवाक होती तिथं मला ते खालून वायर होती मला टेन्शन आहे तिथं जॉईंट होता जॉईंट यांनी पाहिलं असं एक पाईप घेतला तो पाईप कापला आणि तो जॉईंट त्याच्यामध्ये घेऊन इकडून आपण माहिती ना हा इकडून इकडून बांधून ते पाईप जॉईंट आहे ना शॉर्ट सर्किट आहे ना शॉर्ट चांगल्या सर्किट वायरला कधीच होत नाही हा. आपू तुमची किती लांब असू द्या वायर मला नाही काय- बस्ट झाली वायर तुमची मोटर बंद होणार शॉर्ट बस्ट झाली ना बस्ट म्हणजे आतल्यात बस्ट जळती ना वायर तुमची डायरेक्ट मोटर बंद होणार बंद होणार. पण तुमची जेव्हा जॉईंट आहे ना जॉईंट हा जॉईंट पेटतो. हा जॉईंट टॉपतो हा जॉईंट थाड थाड करते ऐका ना हे दोन्ही जॉईंट तापले ना या दोन्ही वायरी खुल्या जाईल एकमेकाला तर करतात हा. आणि त्याच्यात अग्नी तयार होतो डायरेक्ट वायर आहे ना लय तुमची कट होती आणि ती पण पेटत नाही पण ती फक्त करंट त्यांनी ना त्यांचा खांब जाळ हळूहळू चालला होता जोरात चालला होता. काय नशीब आता हे हा. हा वार बिर अरे गोळा झाली तरी ताट आपलं त्यांनी पण तरी ती थोड गेलं हा इथं पेटलं पाणी तुमचं पाचूट मोकळा असतं तरी ते झालं असतं लोटरलेलं नसतं पाचूट साधं पाचूट असतं तर तुमचं साधं असतं ना आपलं नाही का हे काय म्हणतो आपण मध्ये जळून गेला असं काय ठेवलं? काय नाही नाही मग वाढलं असतं लई वाढलं असतं. आता पेटायच्या आधी तुमचा ऊस तोडला आणि त्याची पाचून नाही नाही मग तर अशी पातळपट्टी आपली डोंगरापासून रस्त्यापर्यंत आहे आणि असा मध्येच हा ऊस जळाला होता आणि तो कायमुळे जळाला होता ते तर मी तुम्हाला सांगितलं पण ती जी जळलेली वायर होती ती आता मी तुम्हाला दाखवतो. तर ह्याच वायरीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि त्याच्यामुळेच अख्खा ऊस जळाला. मला वाटलं लय पेटलं मी लय जोरात आलो. मला आई म्हणली अरे तो ऊस पेटलाय. नाही नाही ऐका ना मला म्हणजे अरे तो ऊस पेटलाय लवकर जा म्हणलो काय मी घरी तसंच दिलं औषध आणि लगेच इकडे पळत आलो. काय वाली मी कुठंच थांबलो नाही मी लगेच इकडे आलोय. भेटलं इथंच भेटलं मरकळ मध्ये सावकाश सावकाश चिकचिकी. कोण कोण विजय होती सगळी बारकी बिरकी पोर आपली चिरकालीन ते पुरी संधी पण बाळान गाणं पंढा हा हा हा. बापूजी पोर बाया माणसं मग तुम्ही येतपर्यंत विचून चालता का राहिला होता काही तुम्हाला कोणी फोन केला संदीप भाऊनी संदीपने केला गाणं केला ऊस पेटला. आता म्हणलं पेटलाय मोरजे पेटलाय काय करायचं. मग असं कधी तुमच्यासोबत पण झालंय का की हाताशी आलेलं पीक असं अचानक निघून गेलं किंवा त्याचं काही ना काही नुकसान झालं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ना. असं कधीच तुमच्यासोबत होऊ नये अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबतो. रामकृष्ण हरी.